शिवमहिम्न स्तोत्र. पौष महिन्याच्या अमावास्येबरोबर गारठवून सोडणारा हेमंत ऋतू निरोप घेऊन गेला. निरभ्र आकाशात माघ महिन्यातील प्रत्येक कला सुस्पष्टपणे दाखविणारी चंद्राची कोर वाढता वाढता माघी पौर्णिमा देखील ओलांडून गेली. शिशिर ऋतूने आपला अंमल सृष्टीवर गाजवण्यास सुरुवात केली. तळपणारा भास्कर हेमंतातील आपली मरगळ झटकून रथसप्तमीला रथावर बसून ताव दाखवू लागला आणि हिमालयातील केदार घाटीमधील उंचच्या उंच शिखरावरील बर्फाच्या चादरी हळूहळू वितळू लागल्या. उंच उंच देवदार, ओक, पाईन, भोज इत्यादी विशाल वृक्षांनी अंग झाडून हेमंतात पांघरलेली बर्फाची शाल झटकून टाकली आणि मोकळेपणाने श्वास घेण्यास सुरुवात केली. 6 महिने बंद असलेली बद्री केदारची कपाटे उघडण्याची वेळ समीप आली आणि शिवभक्तांमध्ये नवचैतन्य सळसळून आले. एका गूढ गूढ अतिगूढ शांततेत समाधिस्थ झालेले त्यांचे योगीश्वर आता प्रगट होणार म्हणून रात्री जागवण्यास सुरुवात झाली. त्यातूनच महाशिवरात्रीचा उत्सव प्रगट झाला. जिकडे तिकडे शिवनामाची गर्जना ऐकू येऊ लागली. कोठे शिवतांडव स्तोत्र, कोठे दीर्घ शंखनाद, तर एखाद्या शिवमंदिरात डमरू वादन करून शिव आराधना जोर धरू लागली. शंकरांची स्तुती स्तोत्रे पठण होऊ लागली. कोठे रुद्राष्टाध्यायी, कोठे शिवतांडव स्तोत्र, तर कोठे शिवमहिम्न स्तोत्र. रुद्र ही शिवाची श्रुतीमधून वाहिलेली स्तुती सुमने आहेत. शिवतांडव हे शंकराला प्रिय असलेले लंकाधिपती रावणाने गायिलेले अतीव गेयतापूर्ण स्तोत्र आहे. परंतु या दोन्हीमध्येही शिवशंकराकडून काहीतरी भौतिक मागण्या मांडल्या आहेत. शिवमहिम्न मात्र त्याला अपवाद आहे. भगवान शंकरावरील नितांत निष्काम आणि पूर्ण समर्पणाने केलेली एक अति सात्विक आत्मस्वरूपाला स्पर्श करून आलेली आणि शिवचरणी पूर्ण आत्मनिवेदन केलेली एक अप्रतिम साहित्य कलाकृती आहे. भगवान शंकराच्या सेवेमध्ये रत असलेल्या अनेक गण गंधर्वातील शुद्ध सात्विक वृत्तीचा गंधर्व म्हणजे पुष्पदंत. तो स्वतःला कुसुम दशन हे नाव देखील धारण करतो. फुलाच्या बरोबर तुलना करता येणारी दंतपंक्ती म्हणून पुष्प, अगर, कुसुम आणि दंत किंवा दशन म्हणजे दात होय. म्हणून एकच अर्थ सांगणारी ही 2 नावे त्याने धारण केली आहेत. आपण चिंतन करण्यास घेतलेले हे स्तोत्र त्यानेच लिहिले आहे. संस्कृत काव्यातील एक अप्रतिम आणि
अतीव सुंदर रचना म्हणून आपण ही चिंतनास घेत आहोत. हा पुष्पदंत गंधर्व कायम दोन्ही हात जोडून शंकराच्या सेवेत करत असे. त्याच्याच घरातील सदस्य असल्याप्रमाणे कसलीही अपेक्षा न ठेवता भगवान शंकरांची पडेल ती सेवा निष्कामपणे करीत असे. त्याच्या या सेवेमुळे तो पार्वती आणि गंगा मातेलाही प्रिय होता. अशाच एका रम्य माघ महिन्यातील शिळोप्याच्या वेळी शंकर पार्वती उभयता कैलास पर्वतावर मानस सरोवराच्या काठी एका विशाल महालाच्या अंगणात विनोदे करून सारीपाट खेळत होते. शेजारी त्यांचा हा खेळ पाहत पुष्पदंत देखील हात जोडून उभा होता. खेळता खेळता एक वेळ अशी आली की पार्वतीने बुद्धी चातुर्याने भगवान शंकरांना हार खावी लागेल अशा अवस्थेत तो खेळ आणला. तिने खेळात वापरलेले डाव आणि चाल अशी होती की भगवान शंकर आता हरणारच होते. तेवढ्यात त्यांना जिंकण्यासाठी एक अशी चाल सुचली की पार्वतीकडील फक्त एकच चाल आणि तिच्यामुळे होणारी अडचण दूर करण्यासाठी त्या सारीपाटावरील तिची एक सोंगटी बाजूस करावी लागणार होती. शंकर वाट पाहत होते हे कसे साधेल. तेवढ्यात पार्वतीला स्वयंपाक घरातील काही काम निघाले म्हणून ती मी आलेच म्हणून स्वयंपाक घरात गेली. ती परत येईपर्यंत शंकरांनी रडीचा डाव केला आणि पार्वतीची ती सोंगटी बाजूस काढली. पार्वती परत येऊन पाहते तो तिच्या हे ध्यानात आले. आता मात्र ती थोडी चिडून भगवान शंकरांना म्हणाली, मी तुम्ही केलेली चतुराई ओळखली आहे. हा रडीचा डाव तुम्ही जिंकू पाहता त्यावर भोळेपणाचा आव आणून शंकरांनी आपण प्रामाणिक असल्याची बतावणी सुरू केली. हे सर्व हात जोडून पाहणारा पुष्पदंत मूक साक्षी होऊन पाहत होताच. पार्वतीने अखेरीस त्यालाच विचारले, बोल, शंकरांनी माझ्या माघारी काय चाल केली? आता पुष्पदंत अडचणीत आला. खरे बोलावे तर शंकरांचा राग, खोटे बोलावे तर पार्वतीचा शाप. त्याला काय करावे ते सुचेना. तरीही त्याने केवळ भगवान शंकरांच्यावरील निस्वार्थ प्रेमासाठी जगन्माता जगदंबा पार्वती समोर सरळ खोटे बोलणे पसंत केले. त्याने स्पष्ट सांगितले की हे मातोश्री, आपल्या माघारी शंकर शांत बसले होते. त्यांनी काहीही चतुराई केली नाही. पार्वतीने लगेच ध्यान लावून सर्व समजून घेतले आणि रागाने पुष्पदंताला शाप दिला की माझ्या समोर तू असत्य बोलतोस, जा, तुला गाढवाचा जन्म प्राप्त होईल. पुष्पदंताने तो शाप देखील आनंदाने शिरोधार्य मानला आणि मृत्यूलोकामध्ये गाढव होऊन तो जीवन कंठू लागला. त्या योनीमध्ये देखील अहोरात्र शंकराच्या सेवा आणि संगतीचा विरह होत असल्याने तो तळमळत अश्रू ढाळत भगवंताची आर्त आणि करुणपणे पुनर्भेटीसाठी प्रार्थना करीत असे.
आपल्यासाठी गर्दभ योनीत अहोरात्र तळमळणाऱ्या त्या पुष्पदंताची आठवण भगवान शंकरांना तरी सुखाने कशी जगू देणार. वेळ निघून गेली. शंकर देखील रात्रंदिवस तळमळू लागले. त्यांना प्रपंचाचा जगरहाटीचा वीट आला. कशातच मन शांत होत नव्हते. त्यांची ती बेचैनी, तळमळ, मनाची निराशता पार्वतीला पाहवली नाही. तिने होऊन पुष्पदंताला उशाप दिला की जर तू बिल्वपत्राने शंकराचे अर्चन करशील तर तुला पुन्हा गंधर्व योनी प्राप्त होऊन तू शंकराच्या सेवेत पुन्हा रुजू होशील. पार्वतीचा तो उशाप मिळाल्यावर गर्धव योनीतील तो गंधर्व एका राजाच्या उपवनातील बेलाची पाने तोडून तेथेच असलेल्या शिवमंदिरातील शंकराच्या आत्मलिंगावर बिल्वार्चन करू लागला. राजाही शिवभक्त होता. त्याने पहारा ठेवून बिल्वपत्राने कोण अर्चन करतो आहे याचा शोध घेतला. त्याला एक गर्धब बिल्वपत्राने शिव आराधना करत आहे हे पाहिल्यावर आश्चर्य वाटले. त्याने एके दिवशी पहाटे पहाटे त्या गर्धव योनीतील पुष्पदंत गंधर्वास बिल्वपत्राने शिव अर्चन करताना प्रत्यक्ष गाठलेच. परंतु तोपर्यंत पुष्पदंत शापमुक्त होण्याची वेळ आली होती. त्या राजाच्या समक्षच तो पुष्पदंत दिव्य गंधर्व देहात परिवर्तित झाला. त्याच्या प्रसन्न दर्शनाने राजाही त्याच्या चरणी लागला. गर्दभ योनीतून आपणास पुन्हा दिव्य देह प्राप्त झाला म्हणून आनंदाने त्याने भगवान शंकरांची स्तुती केली. ती स्तुती म्हणजेच शिवमहिम्न स्तोत्र. या स्तोत्रात पुष्पदंत म्हणतो, पुष्पदंत वाच महिम्नः पारं ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिराः अथावाच सर्व स्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः. आपली नम्रता आणि मर्यादा स्वतः होऊन मान्य करीत पहिल्या श्लोकात तो म्हणतो, हे परमेश्वरा, तुझा अपरंपार महिमा मोठमोठ्या ऋषीमुनींनी गायिला आहे. मी तर त्यांच्या तुलनेत एक बालबुद्धी आणि अतिसामान्य आहे. तुझा महिमा पूर्णपणे मला कसा वर्णन करता येईल. तरी देखील मनात विचार येतो की तुझ्या स्तुती करिता काहीतरी बोलावे. हे शिवशंकरा, तुझी स्तुतीच होऊ शकत नाही असे गृहीत धरले तर ब्रह्मदेवाने केलेली तुझी स्तुती देखील व्यर्थच म्हणावी लागेल. अर्थात जशी धारणा बुद्धीची प्रेरणा असेल तशी तुझी स्तुती करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. म्हणून माझ्या हार्दिकतेकडे पहा आणि तुझ्या भोळ्या स्वभावाची आठवण ठेव. मला खात्री आहे की तू माझ्या स्तुतीचा अवश्य स्वीकार करशील. अतीत पंथानं तव च महिमा वाङ्नस्तयो रतद्रव्यावृत्या यं चकितमभिधत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्य कथिविधगुणकस्य विषयः पदे त्वरवार्चीने
पतती न मन कस्य न वचाः. प्रभो, तुमची व्याख्या मन, बुद्धी अगर वाचा यांनी होऊच शकत नाही. जेथे वेद देखील मौन धारण करते झाले, तेथे इतरांची काय कथा. परंतु तुम्ही ज्या वेळी भक्तांच्या समोर आपले अद्भुत स्वरूप प्रगट करता, तेव्हा देहभान हरपलेले, विविध सात्विक भावाने अंतःकरण भरून आलेले तुमचे भक्त त्या स्वरूपाचे वर्णन करताना थकत नाहीत. प्रभो, हे सारे पाहता तुमच्या स्वरूप दर्शनाच्या प्रेम आणि आदरातून व्यक्त होणारा तो एक स्वयंस्फूर्त परिपाकच आहे असे म्हणावे लागेल. मधुस्फीता वाच परममृतं निर्मितवत स्तव ब्रह्मन् किं वागपि सुरगुरोर्विस्मयपदं मम त्वेतां वाणीं गुणकथन पुण्येन भवतः पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसितः. हे भगवन, मधाहून मधुर अशा गोड वाणीने वेदांमधून ब्रह्मदेव तुमची स्तुती करतात. ते तरी तुम्हास आल्हाददायक वाटेल अशा पद्धतीने आपल्या गुणांचे यथार्थ वर्णन करू शकतात का?